ताराची अंघोळी वगैरे झाली. आता ताराला भूक लागली म्हणून काहीतरी नवीन करायचं ठरवले. तर काय आता तिला यावेळेस अंगणवाडीमधनं एक खायचं पॅकेट मिळालं आहे. म्हटलं आज ते ट्राय करून बघूया कसं होतं. तर त्यासाठी पाणी उकळून घेतलं. त्यात ते पीठ असं ढवळायचं आहे, म्हणजे बघतात काय काय आहे. सगळं हे ते पॅकेट, यात गहू, चना डाळ, सोयापीठ, तांदूळ, मक्का, साखर, खाद्यतेल आणि सूक्ष्म पोषक तत्वे दिले. आता ते तिला ट्राय करून बघूया म्हणून चाललं आहे. तर आता पाणी उकळून त्यामध्ये ते ढवळायचं आहे फक्त. त्यात थोडंफार करून बघूया, जर ती खाईल तर मग चांगलंच. कारण बाळासाठी काहीतरी आईने केलं आणि जर ते खाल्लं तर मग आईला खरंच सांगते फारच आनंद होतो आहे. त्यात आमची तारा गोड फारच कमी खाते. तिला तिखट खायला आवडतं पण ती गोड खातच नाही. आणि यात साखर वगैरे आहे म्हटल्यावर मला जरा डाऊटच होतं ती खाणार की नाही. पण एकदा ट्राय करून बघते तरी. ताराचं चाललेलं मला दे म्हणून असंच, पण मी तिला बोलते की ते शिजवून खायला पाहिजे. ती जिद्द करायला लागली की मला असंच खायला दे म्हणून. मग काय तर उकळत्या पाण्यामध्ये ते पीठ जरा टाकून घेतलं आणि ते शिजवायला जरा 5 मिनटं झाकून ठेवायचं. आणि मग त्यानंतर बघूया काय होते. तर मग काय ते एका बाउलमध्ये काढून घेतलं आहे. कारण त्याच्यामध्ये लिहून आहे की बाळाला जरा गरमच खाऊ घाला, कारण थंड झालं की ते घट्ट होणार, म्हणून तुला जरा कोमं करून खाऊ घालायचं बाळाला. मग ताराला आमच्या खाऊ घातले बघा. तारा आनंदाने खायला गेली आणि हे बघून मला पण फार छान वाटले.